नमस्कार. विश्वमत न्यूजमध्ये आज आपल्यासोबत मुक्त संवाद करण्यासाठी कोठाळवाडीचे दादासाहेब कोठावळे हे आपल्यासोबत आहेत. तर एक प्रगतील शेतकरी आहेत. त्यांनी शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्न घेतलेले आहेत. वेगवेगळे प्रयोग ते नेहमी करत असतात. तसेच त्यांनी कुक्कुटपालन असेल, इतर बरेच काही आपण त्यांना विचारणारच आहोत. त्यांचं सुरुवातीला आपण स्वागत करूया. स्वागत आहे आमच्या टीममध्ये. तर पहिला प्रश्न असा असेल की आपणास की आपण शिक्षण कुठे घेतलं आणि शिक्षणाविषयी थोडक्यामध्ये माहिती सांग. शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत आपलं कोठाळवाडी येथे घेतले आणि 5वी ते 10वी पर्यंत इटकुरला आणि 11वी 12वी कळमला. अशा हिशोबाने शिक्षण झालंय. आणि पहिलेपासून आपलं शेतीचा थोडा नाद असल्यामुळं शेतीकडे वळलो होतो आपण. बरं, शेती करत असताना समजा मी बऱ्याच वेळेस ऐकलंय की आपण वेगवेगळे प्रयोग करत असता. त्यामध्ये आपण टरबूज हे उत्पन्न घेतलेलं आहे. तर त्यावेळेस टरबूज घेताना आपण किती एकरमध्ये टरबूज लावला आणि ते कुठं पाठवलं, त्याची विक्री कशी केली त्याविषयी थोडक्यामध्ये. पहिले प्रथम आपण 1.5 एकर केलं होतं. नंतर पुन्हा 4-4, 5-5 एकर करीत राहिलं. त्याची फवारणी वगैरे कशी, म्हणजे फवारणी रोग बघून फवारावं लागते आणि भेसळ वगैरे घालून व्यवस्थित त्याची मशागत करून मार्केटचा विषय केला तर मार्केटला काय इथं आपल्याला व्यापारी जागेवर येऊन माल नेतात. आपल्याला कुठं न्यायची गरज नाही. जागेवर ठरवून कमिशन असते त्याला. तसंच टरबुजाबरोबरच आपण कारले देखील लावले होते. ते कारले किती एकर मध्ये लावले, त्याला खर्च काही अंदाजे आपणास जर आठवत असेल तर ते अंदाजे खर्च आणि त्याचं मार्केटिंग आपण आपल्या कळमध्येच केलं की बाहेर पुणे वगैरे अशा ठिकाणी पाठवलं? नाही, मार्केटिंग म्हणलं तर मार्केटिंग कळमला बराच माल गेला आणि राहिला जास्त माल निघाला तर आपण बाहेर बीड, इकडं परळी, सोलापूर जास्त माल निघाला तर तिकडं हे करायचा. आणि खर्च म्हणलं तर जवळपास 1.5 एकर प्लॉट होता म्हणायचा. आता संपला म्हणायचे. तर त्याचा कमीत कमी 2.5 लाख रुपये खर्च आला आपल्याला 1.5 एकरला कारल्याला. तर आपल्याला 6 लाखापर्यंत उत्पन्न निघालं त्याचं. म्हणजे कारले लावलेले आपल्या फायद्यात राहिले म्हणून. फायद्यात राहिले. तसंच आपण झेंडू देखील लावला होता. त्या झेंडू आपण किती एकर मध्ये लावला आणि झेंडूची काही जाती वगैरे काही असतात का? आपण कुठल्या जातीचं काही लावलं असं काही मला माहित नाही. म्हणून तुम्हाला विचारतोय की आपण कोणता झेंडू लावला आणि किती एकर मध्ये लावला आणि ते झेंडूचं मार्केटिंग किंवा कुठं विक्री केली? झेंडू आपली गेल्या वर्षी उन्हाळ्यात लावलेला होता. त्या टायमाला आपला झेंडू चालू होता. बरं, उन्हाळ्यात. तर झेंडू इकडे कल्याण, हैदराबाद इकडं जात होता आपला माल. तर झेंडू बी आपल्याला 5-6 लाख रुपयाचा झाला. त्याला बी खर्च आपल्याला 2-2.5 लाख रुपये आलता म्हणायचं. किती एकर मध्ये लावला? 1.5 एकरमध्ये. 1.5 एकर मध्ये 5-6 लाख रुपये मिळाले का खर्च झाला? नाही, खर्च धरून 6 लाख रुपये झाले. बरं, 1.5 लाख रुपये त्याला खर्च झाला म्हणायचं. म्हणजे अर्ध्याच्या जवळपास खर्च होतो. असा आपण अंदाज धरायला काय हरकत नाही. कुठलाही आयटम असताना किंवा कुठलाही तेजी मंदीवर आहे. जरा आपला पाणी कमी पडत होतं गेल्या वर्षी, अवर्षण असल्यामुळं थोडस माल कमी निघाला. नाहीतर पाणी जरा जर थोडं, आता आपण घेताना बी 3 बोरं घेतली. 15 दिवसात 3 बोरं घेतली. पण ती पाणी लागायचं आणि पाणीच बोरला टाकली मोटरला येत नव्हतं. मग शेवटच्या एका बोरला कस तरी 2 तास चाललं, फुल चालायचं आणि पुन्हा चलत नव्हतं. त्याच्यामुळे पाणी कमी पडत होतं. मग कमी पाणी जर भरपूर असतं त्याला तर आपल्याला 10-12 लाख रुपये झेंडू झाला. बरं. तर पाणी कमी असताना तुम्ही ते पाण्याचं नियोजन कसं करता? पाटाने देता? पाटाने नाही, ड्रिपच. पाटाने कधीच मी भिजत नाही. बरं, पाणी पाणी जास्त असलं अगर कमी असलं तरी ड्रिपच. आणि ड्रिपची एकदा शेतकऱ्याला सवय जर झाली तर पाटाने भिजविणारच नाही शेतकरी. बरं, म्हणजे सगळं जे काही तुम्ही उत्पन्न घेताय ते पूर्ण ड्रिपचाच वापर करताय का? स्प्रिंकलर वगैरे? स्प्रिंकलर बी आहे ना. जे समजा असं मधल्या ह्याच्यात एखाद दिवस सोयाबीन असली, कुठं आता राजमा निघालाय, राजम्याला हे जोडायचं कधी मध्ये. राजमा बी आपण करताय का? नाही, कधी पीक समजा खाली पडले, रान राहिले खाली, सीझन जर राजम्याचा आला तर राजमा करायचा. यावर्षी केलता का राजमा? यावर्षी नव्हता केला. बरं.
तर पपई ही आपण लावली होती असं मी ऐकलं होतं पहिलं. लावली. तर ती पपई किती एकर मध्ये लावली आणि त्याचं काही उत्पन्न कसं मिळालं काय त्याबद्दल थोडं. पपई लावली होती 3 एकर मध्ये. बर. आणि होती ती कोरोनामध्ये होती. कोरोना पहिला काळात. कोरोना आल्यानंतर आपली पपई बरं. आलती म्हणायचं हा, हा. विकाया. त्याच्यामुळे मार्केटची आपली जजमेंटच बसली नाही. कोणी घराच्या बाहेर लोक निघत नाही तर देणार कोण. हा, हा, हा. मग कसं तरी आपलं खर्च निघाला म्हणायचं त्याच्यात. म्हणजे असं फायदा जास्त झाला नाही. नाही, फायदा कारण खरंच त्यावेळेस काळ खूप अवघड होता. कोरोना काळामध्ये मार्केटिंग करायला खर्च बाहेर- निघाला म्हणायचं अशा हिशोबाने झालं. हा, हा. ती पपई कुठं कोरोनामध्ये कुठे विकली इथेच विकली का बाहेर? जागेवरच व्यापार घेतात, कमिशनवर घेतात. बरं. म्हणजे शेतकऱ्यांनी वेगवेगळे उत्पन्न घ्यायला काय अडचण नाही. नाही. मार्केटिंग जागेवरच होते असं समजावं लागेल. हा, हा. तर शेवगा हे आपण उत्पन्न घेतलं शेवग्याचं, त्याचं किती एकर आपण शेवगा लावला? शेवगा 1 एकर भर होता की. 1 एकर. 1 एकर भर. पण ते आमचा जोपर्यंत होता आमचा माल मार्केटमध्ये आला की भाव कमी. बाजार कमी असायचे. त्याच्यामुळे ती मोडूनच टाकला. 2-3 वर्ष नंतर मोडून टाकला. बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपला माल विक्रीसाठी तयार झाला की लगे मार्केट मधला भाव खाली पडलेला असतो. असं आपल्या कधी झालंय? रेग्युलर टिकून राहायला पाहिजे. कुठला बी करीत राहिले तर रेग्युलर करीत राहिले की कधी मंदी आली तर कधी ती जी येतच असते. मग त्याच्यामध्ये बरोबर होती. म्हणजे आपण मंदी आल्यावर सोडून दिले की पुन्हा ती जी येणारच असते. मग ती जी सापडत नाही आपल्याला. असं होतं. रेग्युलर चालायला पाहिजे कुठल्या वेळी. म्हणजे एखादा आयटम लावला तर कमी झाला म्हणून ते बंद न करता पुढे आपण चालू ठेवलं पाहिजे. प्रत्येक धंद्यामध्ये तेजीमध्ये शेतामध्ये तेजीमध्ये राहते. तर आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे बरेच साधनं दिसतात. तर आपण शक्यतो असे म्हणजे ट्रॅक्टरनं बाहेरचं करता का आपल्या शेतातलंच करता? सध्या नाही आपल्याला आपलं घरचं घरी करून भाग घेतो. बाहेरचं कारणच होत नाही आपल्याला एकटाच असल्यामुळं. हा, हा. तसेच आता ही पाठीमागे दिसतंय मला की कुक्कुटपालनचं आपण मोठं शेड केलेलं दिसतंय. ह्या शेड मध्ये आपण किती पिल्ले वगैरे ठेवताय? कसं आहे शेडचं? अगर त्याच्यामध्ये आपले 5,000 पक्षी बसतात. बरं. हा. बॉयलर. तर ते यावर्षी आता मध्ये असल्यामुळे टाकलंच नाही. बरं. पहिलं तुम्ही टाकलं त्यावेळेस किती ठेवले आणि त्याचा फायदा कसा झाला? फायदा म्हणजे फायदा तसं सांगता येत नाही. त्याचं कसं आहे मार्केट कुठल्याच लेवलला टिकून राहत नाही. बरं. मार्केट जास्त असलं तर खाद्याचे भाव जास्त असतात. म्हणजे कसं राहील प्रॉफिट ह्याचा काय अंदाज सांगता येत नाही. बरं. त्याच्यामुळं चालू मध्ये आता गेल्या वर्षी एकच बॅच काढली होती. एकाच बॅच मध्ये 2 लाख रुपये राहिले होते. म्हणजे केल्यावर होते. पण ते मंदी असल्यावर जाते ती. म्हणजे कधी कधी नुकसानी सोसायला लागतं. 2-3 लाख रुपये जाऊ शकते त्याच्यामध्ये. तसं काय नाही. म्हणजे येतेच असं नाही, जातेच पण. तर ती कुठली गोष्ट करताना व्यवस्थित आणि मार्केटवर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल. मार्केटचा बी थोडासा आयडिया लागते, अंदाज लागते. त्या हिशोबाने करायला पाहिजे. कुठल्या सीझन मध्ये कुठलं उत्पन्न घेतलं पाहिजे त्याचा हे अंदाज थोडासा आपल्या हिशोबाने अंदाज बांधा. शेवट मार्केट आहे. कुणकडलं बी माल कुणकडे येऊ शकते. बाहेरच्या राज्यातल्या सुद्धा मोठ्या गाड्या भरून आपल्या मुंबईला येऊ शकतात. आपलाच माल तिथं जाणार आहे असं नाही. आपल्या तालुक्याचा अंदाज काढला तर जिल्ह्याचा काढू शकत नाही. महाराष्ट्राचा काढला तर बाहेरच्या राज्यातला आपण अंदाज कसा काढणार आहे? त्याच्यामुळे ही आपल्या अंदाजाने करीत राहायचं. आता समजा आता पुढं काय लावायचं नियोजन वगैरे आहे? आता डबल कारलीच लावणार आहे 3 एकर. कारले म्हणजे कारल्यामध्ये आपल्याला जास्त फायदा होतोय असं म्हणता येईल. किती एकर काय लावायचं काय नियोजन? 3 एकर. 3 एकर. बरं. आता आपण एवढं वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेतलेत. तर आता आपण काही शेतकरी आपल्याला आता बघणार आहेत. तर त्यांना काय सांगाल की कसं उत्पन्न घ्यायला पाहिजे? अगर शेती काय सांगाल? शेतीमध्ये सातत्य ठेवल्यानंतर आणि चिकाटी सोडली नाही तर शेतात नोकरीला शेती ऐकत नाही. नक्कीच हे मी सांगू शकतो. पण चिकाटी लागते आणि मेहनत तर लागतेच. पण दुसरी गोष्ट थोडं चलन बी आर्थिक परिस्थिती बी लागते. आणि नसली तरी बनवायला पाहिजे. बरोबर आहे का? ते आपापली कला आहे म्हणायचं. नक्कीच शेती करायची असली तर आपल्याला आर्थिक ही पाठबळ लागतं. कारण एखादं वस्तू किंवा बियाणं आणायचं म्हणलं तर खत आणायचं म्हणलं तर त्यासाठी पैसा लागतो. किंवा
कामगार असतील, अनेक शेतीतली मशागत असेल यासाठी पैसा लागतो. आणि विशेष म्हणजे स्वतःची जिद्द लागते, चिकाटी लागते आणि कष्ट करण्याची ताकद ठेवावी लागते. आता कोरोनामध्ये हां. माझ्याकडं 5 एकर टरबूज होतं बरं. पहिल्या कोरोनात. मग टरबूज 5 एकर होतं तर त्याचं नाही म्हणलं तर 4 ते 4.5 लाख रुपये तरी खर्च चालता म्हणायचं. आज 2-3 किलोचा माल होता. ज्यावेळेस कोरोनाची ज्यावेळेस चीनमध्ये निघाली तेव्हा म्हणत होती तेव्हा किलो 2-2.5-3 किलोचा माल होता माझ्याकडे टरबूज. तर मार्केट बरोबर 11-12 होतं. अजून मार्केट वाढलं असतं आपला माल यायच्या काय मला 1 महिना 1.5 महिन्यात. पण ती कोरोना आला म्हणले की म्हणलं आलं हे आपलं जाती पाण्यात मथुरा. पण अक्षरशः ती 10 रुपये बी उभा राहिलं नाही, सगळं नासून गेलं शेतामध्ये, त्याचा रुपया बी तयार झाला नाही. म्हणजे असं नुकसान जरी झालं तरी सहन करून पुढे चालायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुकसान तर तुम्हाला फायदा मिळू शकतोय. बरोबर आहे. नुकसान बी होऊ शकतंय. तर माणसानं न खचता पुढे चिकाटीनं करीत राहिलं पाहिजे. तर नक्कीच शेतकऱ्यांना याची फायदा होईल. आज आमच्या सोबत, आमच्या विश्वमत न्यूज या चॅनलच्या सोबत आपण एवढी साहित्य म्हणजे शेतीविषयीची एक सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले